अन्न आणि औषध प्रशासनाने सुट्ट्या तेलावरती आता बंदी घातलेली आहे. त्यामुळे आता होलसेलर असेल किंवा या ठिकाणी रिटेलर असेल यामध्ये आता सुट्टं तेल जे आहे ते मिळणार नाही आणि त्यामुळे आता याचा परिणाम जो आहे तो यापुढच्या काळात दिसून येणार आहे. या ठिकाणी दुकानदार किंवा ग्राहकांना काय वाटतं या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, कारण अनेक ठिकाणी सुट्ट्या तेलामध्ये भेसळ व्हायची आणि त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं आहे. काय सांगणार आता सुट्ट्या तेल विक्री जी आहे ती आता या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे. चांगला निर्णय घेतलेला आहे पॅकिंगचे तेल हे. आणि काही ग्राहकांना आहे ना परवडत नाही, सुट्टे तेल पाहिजेच होतं. काही काहींना परवडत नाही, शेतकऱ्याला काही काहींना शक्य नसतं, काही ना पावशेर कोणाला कमी घ्यायचं ते असं लागत होतं. आता हे निर्णय कसं एक तर चांगला आहे भेसळयुक्त, पण हे गरिबांना परवडून का नाही याचं हे नाही. काय परिणाम जाणवते तुम्हाला आता या ठिकाणी ग्राहकांमध्ये? काय ग्राहकांचं म्हणणं असतं का आम्हाला सगळं तेल म्हणजे व्यवस्थित पाहिजे, पॅकिंग पाहिजे, चांगल्या कंपनीचा ब्रँड पाहिजे. पण काहींची अशी इच्छा असते का आमच्याकडे म्हणजे 1 किलो घ्यायला ऐपत नसते, त्यामुळे ते पावशेर आपगाव त्यासाठी लूज तेल मागायचे. पण सरकारने याच्यावर बंदी आणली, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित काही ग्राहक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत. काय आता सुट्टं तेल जे आहे ते मिळणार नाही आणि त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. खरोखर मी मुंडे साहेबांचं या निर्णयाबद्दल अभिनंदन करू इच्छितो. जो काही त्यांनी निर्णय घेतला, आत्तापर्यंत आपण भरपूर आरोग्यविषयक समस्याविषयी ऐकलेलं आहे. त्याच्यामध्ये सुट्ट्या तेलामध्ये याचं उत्पादन कुठं झालेलं आहे किंवा ते कधीपर्यंत त्याची व्हॅलिडिटी आहे हे लोकांना लक्षात येत नव्हतं आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना आरोग्यविषयक समस्या खूप जाणवत होत्या, जसे हृदय बद्दल समस्या असतील. इवन त्या व्यतिरिक्त बऱ्याच लोकांना याची फसवणूक पण होत होती की त्याला जो पुढं मुख्य स्रोत कुठून आहे आणि याच्या हायजीन किती आहे हे समजणं थोडं लोकांना अवघड होतं. तर निश्चितच हा जो पॅकिंग तेलाचा जो निर्णय घेतलेला आहे खूप चांगला निर्णय आहे. निश्चित जनतेच्या हिताचा निर्णय आहे आणि त्यामुळे भविष्यात आरोग्यविषयक समस्या नक्कीच कमी होतील. आणखी काही ग्राहक आहेत तर काय सांगायला सुट्टं तेल जे आहे ते आता दुकानामध्ये बंद झालेलं आहे. तरी पावसाची बॅग ठेवली तरीच काय अडचण नाही आपल्याला. 1 किलोची पावसाची, अर्धा किलोची. कारण प्रत्येक गिरायकाला 1 किलो घेण्याची शक्यता राहत नाही, पैसे कमी असतात. त्याच्यामुळे पावसाची बॅग ठेवायला पाहिजे, अर्धा किलोची बी. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनेक ठिकाणी भेसळ जी आहे ती सुट्ट्या तेलामध्ये व्हायची आणि त्यामुळे आता कुठेतरी सुट्टं तेल जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे. तर हा सरकारने म्हणजे मुंडे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो एकदम चांगला निर्णय घेतलेला आहे. याचा खरं तर फायदा म्हणजे आपल्या आरोग्यासाठी आहे. म्हणजे भेसळयुक्त तेल शक्यतो राहणार नाही, जे पण तेल येईल ते सगळं पॅकिंग येईल, जेणेकरून जे नॅचरल जे पण काही आहे समजा ते सगळं ते तेलामध्ये राहील. आणि याचा एक फायदा म्हणजे आपल्याला तर फायदा आहे, पण जे गरीब लोक आहेत त्यांना याचा काही फायदा होऊ शकणार नाही, कारण त्यांचं जे तेलाची जी नेण्याची पद्धत आहे ती सुट्टं तेल नेण्याची पद्धत आहे आणि ते पॅकिंग तेल नेऊ शकत नाही. कारण त्यांचं जे समजा आपण गरीब लोक कसे राहतात ते आपल्याला पण माहिती आहे. त्यामुळे जे हा फायदा घेतलेला आहे त्यांनी, तर म्हणजे शक्यतो सांगायचं एवढंच की आपल्यासाठी हे फायद्याचं आहे, पण हे गरिबासाठी फायद्याच नाही आहे. पण दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर हा निर्णय सरकारने एकदम चांगला घेतलेला आहे, म्हणजेच मुंडे साहेबांनी. काय सांगा हा निर्णय योग्य आहे की अयोग्य? काय निर्णय योग्यच आहे, पण ज्या प्रकारे त्यांनी प्रॉब्लेम डिटेक्ट केला आहे आणि सोल्युशन काढलं आहे की बरोबर आहे की त्यांनी बॅन केलं आहे ते तेल, पण ज्या प्रकारे बॅन केलं आहे त्या प्रकारे अजून सोल्युशन काढलं पाहिजे की जे गरीब लोक आहेत त्यांच्यापर्यंत जे चांगलं तेल आहे ते कसं गेलं पाहिजे. जे क्वांटिटी, आता बरेच लोक म्हणतात की क्वांटिटी वगैरे, गरीब लोक जे आहेत ज्यांना घेण्याची आपली हे नसते, परिस्थिती नसते की 1 लिटर. आता तुम्ही बघता की जर पॅकिंग तेल आपण पाहिलं तर 160-170 रुपये लिटर तेल चाललं आहे, ज्यांची परिस्थिती नाही ते एवढं नाही घेऊ शकत. तर त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे की बाबा पावशेर किंवा आता अर्धा लिटर तर भेटतं, पण मग त्यापेक्षा कमी क्वांटिटीमध्ये देखील भेटलं पाहिजे. याच्यासाठी पण काहीतरी सोल्युशन्स वगैरे सरकारने बघितले पाहिजे. तर वेगवेगळ्या अडचणी किंवा जे स्वागत जे आहे ते देखील आता काही ग्राहकांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यावर करून कसं पुन्हा TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव